दिल्लीतील विद्यार्थी लाठीचाराचे औषध तीव्र पडसाद, औसा बंद, पादून तहसीलदारांना निवेदन। दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद गुरुवारी औसा शहरात उमटले। वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने औसा बंद ची हाक देत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। तसेच औसाचे तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर व संसद परिसरात नीट घोटाळ्याविरोधात आंदोलन करणारे छात्र छात्रांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बडाच्या वापरामुळे औषध संतापाची लाट पसरली आहे। गुरुवारी शहरातील व्यवहार बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा धिक्कार करण्यात आला। त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सोपवले। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सद्दाम अहमद पाशा पठाण, महासचिव सोहेल गौस शेख, किरण गायकवाड, इलियास चौधरी, राजेंद्र बंसोडे, एडवोकेट जयराज जाधव, अजर इल्ला बख्श सिद्दीकी, सूरज राजेंद्र बंसोडे, महावीर बंसोडे, गंगाराम अडसोडे, चांद लोने, ताहिर कुरेशी, शफीक शेख, अखिल शेख, विशाल बंसोडे, वैभव लक्ष्मण बंसोडे, महादेव वाघमारे, ओमप्रकाश लांडगे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मध्ये नीटची परीक्षा झाली आणि त्या परीक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला। पेपर फुटला आणि त्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये आपल्या भारतामधील लडाखमधले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आणि उपोषणाला 23 दिवस झाले, परंतु या सरकारला जाग आली नाही आणि या सरकारनं त्यांची दखल घेतली नाही। म्हणून सर्व विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करीत असताना या शासनानं त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही। बंधूंनो, या ठिकाणी सांगू इच्छितो, जे विरोधी पक्षाचे खासदार असतील, जे दलितांचे खासदार असतील, त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे। आज आमचे एक खासदार, भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर रावण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संसद भवनावर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्याकडे दखलसुद्धा घेतली जात नाही, त्यांना अद्यापर्यंत कोण बघितलं नाही। एवढंच नाही बंधूंनो, त्यांची संडास आहे, त्या संडासला सुद्धा या शासनानं कुलूप लावलेला आहे। इतका अन्याय अत्याचार या ठिकाणी होत आहे आणि त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर भगिनीवर अत्याचार झाला, महिलावर अत्याचार झाला, सर्व विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि सर्व खासदारावर सुद्धा लाठीचार्ज झाला। या भारत संसदेचा विरोधी पक्षनेता त्याला जनावरासारखं ओढीत नेलं, आदरणीय राहुल गांधींना जनावरासारखं ओढत नेलं आणि तरी पण या शासनानं त्यांची दखल घेतली नाही आणि प्रत्येकाचा आवाज दाबण्याचं काम हे शासन करीत आहे। गरीब असेल, शेतकरी असेल, महिला असेल, दलित असेल, सर्व जातीमध्ये हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन भांडण लावण्याचं काम आणि सर्वांचा आवाज दाबण्याचं काम करीत आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो, येणारा काळ हा धोक्याचा आहे, आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि घटना वाचली तर आपण वाचणार आहोत। विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या भविष्यामध्ये सर्वांनी या केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाला खाली खेचण्याचं काम केलं पाहिजे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सर्व व्यापारी, पोलीस कर्मचारी यांनी जे आंदोलनाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे बंदची हाक दिली होती, त्यांनी सर्वांनी सहकार्य केले। या ठिकाणी आमचे किरण भैया आहेत आणि या ठिकाणी आमचे जाधव साहेब आहेत, सर्व पक्ष संघटना यांनी या ठिकाणी सहभाग घेतला, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यात असंच रीतीनं आपण आंदोलन करू, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। जय भारत, जय भीम।